जय शिवराय मित्रांनो, शक्तीपीठ महामार्गाला जवळजवळ सर्व जिल्ह्यामधून विरोध होतोय। याच्यामध्ये सांगली असेल, कोल्हापूर असेल, या जिल्ह्यामधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। आणि याच्यामुळे आपण पाहिले एक राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन GR निर्गमित करून या महामार्गाचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्या संदर्भातील दुरुस्ती करण्यासाठीचा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, याच्यासाठी आपण जर पाहिलं तर सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे विरोध आहे, परभणी, लातूरमध्ये ज्याप्रमाणे विरोध आहे, त्याचप्रमाणे एक मोठा विरोध आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये। सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या महामार्गाचा अलाइनमेंट बदलावं अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती। तर हा ज्या भागातून जाणार होता त्या भागामध्ये अतिशय सुपीक जमिनी आहेत। या पार्श्वभूमीवरती स्थानिक आमदार अभिजित पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या महामार्गामध्ये बदल करण्याच्या संदर्भातील काही सूचना देण्यात आल्या होत्या। सुपीक भागातून जाणारा हा महामार्ग डोंगराळ भागातून ज्या ठिकाणी वेळापूर असेल किंवा पुढे मसवड, मायनी या भागाकडे जाण्यासाठी त्यांच्या माध्यमातून काही प्रस्ताव देण्यात आले होते। आणि याच अनुषंगाने आता या महामार्गामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। वरिष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या माध्यमातून आपण पाहिलेले की याच्या संदर्भातील नवीन अलाइनमेंट कशी असणार आहे याच्या संदर्भातील माहिती दिलेली आपण सुद्धा यापूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे। आणि या नवीन आलेल्या अलाइनमेंट नुसार हा सोलापूर जिल्ह्यातून कशा प्रकारे मार्गक्रमण करणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, हा जो काही महामार्ग आहे पुणे सोलापूर महामार्ग, या महामार्गाला सुद्धा आरण संत सावतामाळी यांच्या पवित्र समाधी स्थळाच्या जवळून हा मार्ग छेदून पुढे जाणार आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये तेरणा कॉलेजच्या बाजूनं हा महामार्ग सोलापूर जिल्ह्यामध्ये एंट्री करणार आहे। पोहनेर पासून सुर्डी आणि गौडगावच्या मध्ये जो काही पाझर तलाव आहे, या पाझर तलावापासून हा महामार्ग सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करून पुढे तो तरंगफळ आणि जे काही आपलं गारवड नावाचं गाव आहे, या गारवड गावापासून संताजी घोरपडे यांची जी काही समाधी स्थळ आहे त्या समाधी स्थळापाशी सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। मित्रांनो, हा महामार्ग धाराशिव मधून सोलापूरमध्ये शिरल्यानंतर गौडगाव हे गाव लागणार आहे। सुर्डीच्या नंतर गौडगाव आणि झरेगाव याच्यामधून हा रस्ता पुढे जाणार आहे। याच्यामध्ये बार्शी तुळजापूर जो रोड आहे तो इथं गौडगावच्या पुढे आल्यानंतर हा महामार्ग क्रॉस करणार आहे। याच्यानंतर रुई आणि निंबलकच्या मधून या महामार्गाचा प्रवास पुढे सुरू राहणार आहे। याच्यामध्ये निंबलकच्या पाझर तलावाच्या आणि निंबलक गावाच्या मधून पुढे हा मुंगशीच्या दिशेने प्रवास करेल। याच्यानंतर रातंजण आणि लांडोळे याच्यामधून हा पुढे जाणार आहे वैरागच्या दिशेनं। आता वैरागमध्ये पुन्हा एकदा वैराग सोलापूर, बार्शी सोलापूर जो रोड आहे या रोडला या ठिकाणी क्रॉस करणार आहे। याच्यामध्ये मुक्ताई वॉटर पार्क आणि वैराग याच्यामध्ये हा रस्ता या ठिकाणी वैराग जवळून क्रॉस करून पुढे जाणार आहे। याच्यानंतर ढोराळे, इर्लेवाडी या दोन्ही गावाच्या मधून ढोराळे गावाजवळून या रस्त्याचा प्रवास पुढे होणार आहे। याच्यानंतर तडवडे गावाच्या बाजूने जी काही नदीचा एक प्रवास, या नदीवरून हा पूल पडणार आहे। यावळी आणि तडवळे या दोन्ही गावांच्या मधून हा पुढे धानोरेच्या दिशेनं सरळ जाणार आहे। धानोरेच्या पुढं या ठिकाणी पाहिलं तर कापसेवाडी आणि मानेगाव याच्यामधून हा पुढे जाणार आहे चव्हाणवाडीच्या दिशेनं। चव्हाणवाडीच्या दिशेनं पुढे गेल्यानंतर आपण पाहू शकतो इथे येणार आहे सीना नदी। आता सीना नदीवरती या ठिकाणी वाकावच्या आणि चव्हाणवाडीच्या मध्ये जे काही भाग आहे याच्यावरती हा या ठिकाणी पूल असणार आहे। सीना नदी क्रॉस करून पुढे मस्के वस्ती, आता या भागामध्ये आपण जर पाहिलं खूप मोठा विरोध आहे। एकंदरीत चव्हाणवाडी, मस्के वस्ती हा जो विठ्ठलवाडीचा वगैरे जो भाग आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून या रस्त्याला विरोध केला जातोय। आणि सीना नदी क्रॉस करून मस्के वस्ती, उंडरगाव याच्यानंतर जे पुढं छोटे छोटे वस्त्या वगैरे करत हा रस्ता पुढे उपळईच्या दिशेने येणार आहे। आता उपळईला टर्न मारून उपळईपासून याची थोडी अलाइनमेंट चेंज होणार आहे। उपळईपासून परत खाली हा उपळई खुर्द पासून उपळई बुद्रुककडे येणार आहे। आणि उपळई बुद्रुक पासून हा परत रोपळे जे गाव आहे ते रोपळे गावाच्या पूर्व दिशेनं आणि वडाच्यावाडी आणि रोपळेच्या मधून हा पुढे सोलंकरवाडीकडे जाणार आहे। भावे आणि सोलंकरवाडीच्या मधून इथं मोडणीम आणि आरणच्या मधून एक जे काही काशी विश्वेश्वर महादेव मंदिर आहे या मंदिराच्या आजूबाजून हा पुढे सोलापूर पुणे हायवेला क्रॉस करणार आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता हे सोलापूर पुणे हायवे या ठिकाणी क्रॉस करणारे आरण हे संत सावतामाळी यांचं तीर्थक्षेत्र असलेलं गाव आहे। आणि इथून पुढे आपण जर पाहिलं तर हे माळी वस्ती जी तुळशीची आहे या माळी वस्तीच्या आणि जाधववाडीच्या मधून, म्हणजे तुळशी आणि जाधववाडीच्या मधून हा पुढे प्रवास करणार आहे। याच्यानंतर करकमच्या पश्चिमेच्या बाजूला हा पुढे जाणार आहे जलोली आणि करकमच्या मधून। या ठिकाणी पुन्हा एकदा नदी क्रॉस करून हा पुढे बाडलकोट, नेमातवाडी जे आहे त्याच्यामधून पुढे जाणार आहे पेहेच्या दिशेनं। पेहेच्या पश्चिमेकडील बाजूनं नडोरे आणि पेहेच्या बाजूनं नदीच्या बाजूनं हा रस्ता थोडा वळणार आहे। याच्यानंतर पुढे येणार आहे तो आव्हेच्या बाजूनं। आता आव्हे आणि जांबूद याच्या वरच्या बाजूनं
नेवारे आणि जांभूडच्या मधून या ठिकाणी भीमा नदीला हा रस्ता क्रॉस करणार आहे। या महामार्गाला भीमा नदीवरती एक ब्रिज असेल, हा ब्रिज या ठिकाणी जांभूड आणि नेवाऱ्याच्या मधून जाणार आहे आणि जांभूडच्या थोडं पुढे गेल्यानंतर जी काही माळेवाडी आहे जांभूडची, तिथून परत हा टर्न मारून खाली मलखांबीच्या दिशेने जाणार आहे। विठ्ठलवाडी आणि मलखांबीच्या मधून हा पुढे मलखांबी आणि विठ्ठलवाडी पासून पुढे जाणारे उगडेवाडी बोंडाळीच्या मधून हा पंढरपूर वेळापूर जो मार्ग आहे याला इथं क्रॉस करणार आहे। या ठिकाणावरून पंढरपूरला जाण्यासाठीचा एक जवळचा मार्ग असू शकतो। पुन्हा इथून पुढे आपण जर पाहिलं तर वेळापूरच्या ठिकाणचं जे काही राम मंदिर असेल, माळ्याचा मसोबा असेल, त्याच्यामधून हा रस्ता पुढे प्रवास करत जाणार आहे अंगणवाडीकडे। अंगणवाडी पासून पुढे हा यल्लमा देवीचं मंदिर, त्या ठिकाणाहून पुढे जे काही आपलं निमगाव आणि चंदापुरी आहे याच्यामधून जाणार आहे। तर निमगावचा जो काही तलाव आहे मोठा, या तलावाच्या खालच्या बाजूनं हा रस्ता पुढे जाणार आहे आणि या ठिकाणी हा हायवेला क्रॉस करेल चंदापुरी आणि निमगाव पासून पुढे। याच्यानंतर पुढे इथं सुद्धा संत बाळूमामाचं जे मंदिर आहे त्या मंदिरापासून पुढे मगरवाडीच्या दिशेनं प्रवास करणार आहे। मगरवाडी आणि तरंगफळ आता ही शेवटची गावं असणार आहे त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील। इथून पुढे गारवडच्या दत्त मंदिर म्हणजे गारवडच्या बाजूनं पुढे हा जलबावी आणि गारवडच्या मधून जे काही डोंगर रांग आहेत, घाट आहे, या घाटातून प्रवास करून पुढे सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। सातारा जिल्ह्यामध्ये अलाइनमेंट कशी असणार आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अलाइनमेंट कशी असणार आहे, सिंधुदुर्ग मध्ये अलाइनमेंट कशी असणार आहे, किंवा परभणी, लातूर किंवा हिंगोली, वर्ध या जिल्ह्यामध्ये सुद्धा अलाइनमेंट कशी असणार आहे, याच्याबद्दल आपण प्रत्येक जिल्ह्याबद्दल माहिती घेणार आहोत। परंतु तुर्तास सोलापूर जिल्ह्यामध्ये याला सुरू असलेला विरोध आणि या पार्श्वभूमीवरती आलेली नवीन अलाइनमेंट, आता या नवीन अलाइनमेंट मध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर आरण पासून जे काही हा मोडणी मधला जो भाग आहे या भागामध्ये उपळई असेल किंवा मस्की वस्ती असेल या भागामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विरोध होतोय, कारण बऱ्याच सीना नदीवरून आलेल्या पाईपलाईन या भागामध्ये आलेल्या आहेत, भाग हा सुपीक आहे। आता या पार्श्वभूमीवरती पुढे शासनाच्या माध्यमातून काही निर्णय घेतला जातोय का, की अलाइनमेंट आणखीन काही बदलली जाते, हे देखील पाहण्यासारखं असणार आहे। भेटूयात आपण त्याच्याबद्दलचे जे काही नवीन अपडेट येतील त्या अपडेटसह। धन्यवाद।